सलील देशमुख यांनी सुद्धा मागणी केली होती की त्यांना विधानसभा लढायची आहे, त्यांची काटोलमधनंच लढायची इच्छा आहे. अशा परिस्थितीत हा तिढा तुम्ही कसं सोडवणार? अनिल देशमुख की सलील देशमुख? नाही, शेवटी एक आहे, त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही, कदाचित ती चर्चा असेल. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा. सगळ्यांची इच्छा असतेच. अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल. आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, आमच्या घरामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो. चर्चा झालेली बरी असते. महाविकास आघाडीमध्ये असू नये तर आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं रस्सीखेच होते, तिथून एकामेकांच्या कुरघुड्या केल्या जातात. ते महायुतीचा विषय आला. आमच्यात तसं होत नाही. पण अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेतील. एक चर्चा जोरात सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिमांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढणार, तसे काही वृत्त पण आले. आता शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड 2019ची आणि 2024ची याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे. म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे. नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा, का तुम्ही विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा तरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात. तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत. त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील. पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील. पण एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे नेते आहेत, त्यांना त्यांचा मतदारसंघ सुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे.